नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग याकडून घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. माझा परिचय, मी अरविंद वसराम पवार, परळी सिफेस मनपा मराठी माध्यमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापक. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राज्यशास्त्र धडा पहिला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी याचा अभ्यास करणार आहोत. या महायुद्धोत्तर राजकीय घडामोडीमध्ये पाठ्यमुद्दे पहिला आहे परस्परावलंबन, 2 परराष्ट्र धोरणांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंध, 3 पार्श्वभूमी, 4 पहिले महायुद्ध, 5 आहे दुसरे महायुद्ध, 6 शीतयुद्ध, नंतर शीतयुद्धाचे परिणाम, लष्करी संघटनांची निर्मिती, जगाचे ध्रुवीकरण, शस्त्रस्पर्धा, प्रादेशिक संघटनांची निर्मिती, अलिप्ततावाद, अलिप्ततावादी चळवळ, अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन, शीतयुद्धाची अखेर, शीतयुद्धानंतरचं जग, जागतिकीकरण म्हणजे काय, या सर्व पाठ्यमुद्द्यांचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. या पाठाचं स्पष्टीकरण आपण बघूया. या मागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राचा पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासात तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजावून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनावर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे, तसेच ते विविध राष्ट्राबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक देश आहेत. त्यांच्या सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांनी मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्य आता आपण पाहणार आहोत. त्यामधलं पहिलं म्हणजे परस्परावलंबन. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य
त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कसे प्रस्थापित केले जातात. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. बघा, परराष्ट्र धोरण कशाला म्हणतात? प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करतात याविषयी एक निश्चित असे धोरण ठरवतं आणि या धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. आपण त्याचा अधिक विस्तारानं पुढील प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. ही पार्श्वभूमी बघूया. आपण आज या जगात राहतो ते अनेक घटना घडामोडीतून आकाराला आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहीत आहे की 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदललं, जगात नवीन प्रवाह आले. या महायुद्धामुळे आणखी काय झालं हे आपण जरा थोडं समजावून घेऊ. पहिले महायुद्ध. ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फर्डिनांड याचा एका सर्बियन नागरिकाने खून केला असा आळ सर्बियन नागरिकावर टाकण्यात आला आणि त्याचीच परिणिती म्हणजे हे पहिलं महायुद्ध. 1914ला सुरू झालं ते 1918ला संपलं. युरोप खंडातील महत्त्वाचे देश या पहिल्या महायुद्धामध्ये सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होतं. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली. काय झालं? युद्ध म्हटलं की ते जीवितहानी व वित्तहानी होणारच. युद्ध ही चांगल्या गोष्टीसाठी नसतं. युद्धामुळे नुकसान हे छोट्या राष्ट्रांनाही होतं आणि मोठ्या राष्ट्रांनाही होतं. याची झळ सगळ्या जगाला सोसावी लागते. मंदीचं सावट येतं आणि या पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावं लागलं. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्र कोणती कोणती होती याचा आपण जरा अभ्यास करूया. त्यामध्ये मित्र राष्ट्र ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका ही मित्र राष्ट्र. मध्यगत राष्ट्रे त्यांची विरोधी जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया अशा पद्धतीने मित्र राष्ट्रे आणि मध्यगत राष्ट्रे यामध्ये पहिले महायुद्ध घडून आले. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला असं सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली.
या राष्ट्रसंघाची स्थापना का करावी लागली? पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर आता जगामध्ये कोणतंही युद्ध होऊ नये, जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे, यासाठी या राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे ही राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय संघटना होती. सर्व देशांनी मिळून या राष्ट्रसंघाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. जर कोणत्याही देशाला, ते छोटा देश असो, विकसित देश असो किंवा विकसनशील देश असो, या देशांना जर चर्चा वाटाघाटी करायच्या असतील तर या चर्चा आणि वाटाघाटीसाठी राष्ट्रसंघ हे एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणार्थ, युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका व आशिया खंडात वसाहती होत्या. या वसाहतीमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळीने मोठ्या प्रमाणावर आश्वासन दिले. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली होती. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपविण्यात यश आलं नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. आपल्याला माहिती आहे, जर्मनीचा हिटलर, इटलीचे मुसोलिनी यांनी आपल्या देशाचं साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचं खच्चीकरण करण्यात आलं, कारण पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराजय झाला आणि जर्मनीचा पराजय झाल्यानंतर विजय झालेल्या राष्ट्रांनी जर्मनीवर खंडणी लादली आणि या जर्मनीचं सर्व खच्चीकरण करण्यात आलं. मग जर्मनी प्रगत बनवायचं, जर्मनीला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे, यासाठी हिटलरने जर्मन जनतेला आश्वासनं द्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच या जर्मनीची प्रगती करण्याकडे हिटलर वळला आणि याची परिणती म्हणजे दुसरे महायुद्ध. इटलीलाही मुसोलिनीने तसंच केलं. इटलीचं साम्राज्य वाढविणं, प्रगती करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या सर्व घडामोडींची परिणती दुसऱ्या महायुद्धात झाली. पहिलं महायुद्ध झालं, राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, एक आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आलं. यानंतर जगामध्ये कुठेही युद्ध होऊ नये, परंतु त्यामध्ये राष्ट्रसंघ अपयशी झालं आणि दुसरं महायुद्ध 1939ला सुरू झालं, ते 1945ला संपलं. पहिल्या महायुद्धापेक्षा हे दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरलं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले. दुसऱ्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे, त्यामध्ये मित्र राष्ट्रे
ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका ही मित्र राष्ट्रे. त्यानंतर अक्ष राष्ट्रे जर्मनी, जपान आणि इटली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरावर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि हिरोशिमा, नागासाकी ही शहर नष्ट केली. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. हे शीतयुद्ध म्हणजे काय? दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपतात परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि पहिले दुसरे महायुद्ध झाल्याच्या नंतर तिसरं शीतयुद्ध. या शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये स्पर्धा लागली महासत्ता बनण्याची. जगामध्ये महासत्ता बनण्याची आणि त्यांच्यातील सहकार्याची जागा आता स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशामध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अन्न वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबीमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते. बघा, आज आपण परस्परावलंबन, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध यापर्यंतचा भाग पाहिला. यानंतरचा भाग आपण उद्या पाहूया. नमस्कार.